मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची हत्या झाली आहे। आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे। लोकलमधून उतरताना खरं तर वाद झाला होता। लोक सिंग असं मृत व्यक्तीचं नाव आहे। रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीचा शोध घेतलेला आहे आणि त्याला आता अटक करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरात निवडणूक प्रशिक्षणाला 329 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली आहे। गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। पुढील टप्प्यात कडक कारवाईचाही इशारा देण्यात आलाय। पैठण तालुक्यातील 54 कर्मचारी यावेळी गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं। तर निवडणुकांपुरताच बहिणींना सरकारने लाडक्या मानलं। काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी महायुतीवर ही टीका केली आहे। निवडणुका गेल्यानंतर जाचक अटी लावून पैसे बंद केले। लाडक्या बहिणींचे पैसे न आल्यास काँग्रेसची गाठ आहे असाही इशारा शैलेश अग्रवाल यांनी सत्ताधाऱ्यांना दिला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचे ई-केवायसी आणि इतर जाचक अटी टाकून पैसे बंद केले। हे अन्यायकारक आहे, हे योग्य नाही। एकतर तुम्ही योजना आणायला नको, भरमसाठ योजना आणायच्या, निवडणुकीच्या वेळेस लोकांच्या खात्यात पैसे टाकायचे, त्यांना आमिष दाखवायचे आणि निवडणुका गेल्या की ते पैसे बंद करायचे, जाचकटी लावायच्या। हा सगळा भाजपाचा अजेंडा आहे। या शासनाने हे त्वरित बंद करावं आणि सर्व लाडक्या बहिणींच्या पैसे निर्विवाद त्यांच्या खात्यात टाकावं। तुम्ही निवडणुकीच्या वेळेस या जाचकटींबद्दल बोलले नव्हते, तर आता या जाचकटी लादण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही। लाडक्या बहिणींचे पैसे जर खात्यात आले नाही तर मात्र या सरकारला विरोधक म्हणून काँग्रेसची गाठ आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसूतीवेळी महिलेचा मृत्यू झालाय। संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या केलाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा या नातेवाईकांचा आरोप आहे। तर तिकडे पालघरमध्ये शिवसेना भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। रिलायन्स मॉल समोर नगराध्यक्षांच्या हस्ते रस्त्याचं भूमिपूजन होत होतं। या भूमिपूजनावेळीच शिवसेना भाजपात राडा झालाय। श्रेयवादावरून हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्या हस्ते भूमिपूजन सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांनी खोडा घातल्याचा हा आरोप करण्यात येतो। इंदापुरात इंद्रेश्वर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील स्पर्धेत सहभागी आहेत। दोन्ही नेते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले। उभय नेत्यांनी स्पर्धकांशी संवाद देखील साधला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।